महाराष्ट्राच्या विकासाचा तुमचा अजेंडा या आधी काय होता आणि या पुढच्या काळात काय असेल? मला असं वाटतं की एक महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना ही 2014 साली मी मांडली होती आणि एक प्रकारे त्याचंच कंटिन्युएशन आज चाललेलं आहे आमचं. ठीक आहे की मध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे थोडं विकासाची रेल ही डिरेल झाली होती, पण ती पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आता पटरीवर आणली आहे. काही गोष्टी मला या निमित्ताने सांगायच्या अशा आहेत की मुळातलं आमचं मॉडेल काय आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट हे मॉडेल आहे. आज आपण बघा की आपल्याकडे आपली जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर रोजगार निर्मिती. आणि ही रोजगार निर्मिती जर करायची असेल तर जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांनी पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि या इन्फ्रास्ट्रक्चरचा ट्रिकल डाऊन इफेक्ट असतो. कारण इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री सेक्टरला सर्व्ह करतं, इन्फ्रास्ट्रक्चर हे शेती क्षेत्राला सर्व्ह करतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व्हिस सेक्टरला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व्ह करतं. एकच उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण नागपूर ते मुंबई हा जो समृद्धी एक्सप्रेसवे तयार केला याच्यामुळे महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, शेती आणि सर्व्हिस या तिन्ही सेक्टरला बूस्ट करण्याची एक ताकद आपल्यामध्ये तयार झाली. आज आपण विशेषतः 2 प्रकल्पांचा उल्लेख मी करीन की जे आता पुढच्या काळात आपण घेतोय. म्हणजे मागच्या काळामध्ये आपण मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील किंवा मेट्रोचे असतील, ट्रान्स हार्बर लिंक असेल, कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळ्या म्हणजे पुण्याच्या रिंग रोडचा विषय असेल, पुण्यातली मेट्रो असेल, नागपूरची मेट्रो असेल, हे सगळे प्रोजेक्ट तर आहेच. पण 2 प्रोजेक्ट जे आत्ता आम्ही हातामध्ये घेतोय की जे महाराष्ट्राचं चित्र बदलवू शकतील असे, त्यातला पहिला आहे वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट जो जवळपास संपूर्ण विदर्भाला म्हणजे हा विदर्भाच्या साधारणपणे 11 पैकी 8 जिल्ह्यांचं चित्र बदलवणार आहे. आणि या ठिकाणी 600 किलोमीटरचा नदीजोड प्रकल्प आहे की ज्याला आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि यातनं विशेषतः पश्चिम विदर्भाचं दुष्काळी जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं पूर्ण चित्र बदलून जाईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे. आणि दुसरा पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं जे पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गोदावरीचं खोरं हे 49% महाराष्ट्राला सर्व्हिस करतं, त्यामुळे हे डेफिसिटचं खोरं आहे. हे जर पाणी आलं तर आज आपण पाहतोय की उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा एक वाद आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा दुष्काळाची परिस्थिती येते. आपला प्रयत्न असा आहे की हे पाणी जर आलं आणि या खोऱ्यातलं डेफिसिट जर दूर झालं तर ही परिस्थिती पण येणार नाही आणि संपूर्ण मराठवाड्याला आपण दुष्काळमुक्त करू शकू. त्यामुळे हे 2 फ्लॅगशिप कार्यक्रम हे आपण हातामध्ये घेतले आहेत. मागच्या काळामध्ये विशेषतः 2 अजून योजनांचा उल्लेख मला या ठिकाणी केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे जलयुक्त शिवारसारखी योजना आपण केली आणि जलयुक्त शिवारचं फलित काय आहे तर 2020 साली केंद्र सरकारने 2018-19चा एक अहवाल प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये वॉटर टेबल वर आलाय, बाकी सगळीकडे खाली गेलाय. मराठवाड्यासहित वर आला. त्याच्यामुळे हे त्याचं फलित होतं. आणि आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना की ज्याच्यामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करतोय. गावात गेलं तर त्या गावातल्या शेतकऱ्याला जे हवं असेल ते, त्याला शेततळं हवं असेल तर शेततळं, त्याला अस्तरीकरण, त्याला ड्रीप हवं असेल तर ड्रीप, त्याला अजून BBF हवं असेल तर BBF, त्याला अजून कुठलं कॉटन शेडर हवं असेल तर कॉटन शेडर, जे काही त्याला हवं आहे हे गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं द्यायचं जेणेकरून गावाची उत्पादकता आपल्याला वाढवता आली पाहिजे. जलसंधारणाची कामं तिथे झाली पाहिजेत जेणेकरून ते गाव जलयुक्त झालं पाहिजे. अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. आणि दुसरा हा वर्ल्ड बँकेच्या मदतीतून 4000 कोटी त्यांनी दिले. आता दुसऱ्या टप्प्यात 6000 कोटी रुपये ते देत आहेत. आणि स्मार्ट सारखा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय की ज्याच्यामध्ये गावातली जी आपली मल्टीपर्पज सोसायटी असते त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं. याचा अर्थ काय आहे तर आपण या ठिकाणी
आज शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बाजारपेठ आहे आणि थेट आपण जर शेतकऱ्यांना भंडाराणाची व्यवस्था तयार करून दिली आणि बाजारपेठेशी जोडून दिलं आणि आपल्या ज्या सोसायट्या आहेत त्यांनाच ॲग्री बिझनेस सोसायटी केलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव देखील मिळू शकेल आणि शेतीचं क्षेत्र बदलू शकेल. 10,000 गावांमध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या तयार करण्याचं काम हेही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत, पण प्रामुख्याने मला हे सांगितलं पाहिजे की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ठिकाणी आणि तंत्रज्ञानासोबत आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आज मोठ्या प्रमाणात परिवर्तन करतोय. 2 गोष्टी अजून मला या ठिकाणी सांगितल्या पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल पहिलंच उत्तर एवढं मोठं दिलं, पण तरी देखील आता तुम्ही पहिल्या प्रश्नाला चांगलं उत्तर दिलं पाहिजे म्हणून 2 गोष्टी सांगतो की महाराष्ट्राने काय केलं तर मी सातत्याने सांगतो की महाराष्ट्र हा स्टार्टअप कॅपिटल आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप रजिस्टर्ड स्टार्टअप महाराष्ट्रात आहे. कोणी म्हणतं बंगलोर स्टार्टअप कॅपिटल आहे, कोणी म्हणतं हैदराबाद आहे. आता नुकताच सगळ्यात रिसेंट सर्वे हा आउटलुक मॅगझिननी आला आणि आउटलुक मॅगझिनच्या सर्वेमध्ये त्यांनी हे सांगितलं, त्यांनी देशभरातल्या स्टार्टअपचा एक सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं द अनडिस्प्युटेड लीडर इन स्टार्टअप इकोसिस्टम इज महाराष्ट्र. महाराष्ट्र आता स्टार्टअपचा लीडर झालाय. आज सगळ्यात महत्त्वाचं की आपण डिजिटल वर्ल्डमध्ये आहोत आणि डिजिटल वर्ल्डमध्ये आज मोठ्या प्रमाणात जी काही डिजिटल क्रांती आहे तिला सामोरं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये डेटा सेंटर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भविष्यामध्ये डेटा सेंटर हेच तुमची प्रगती डिटर्मिन करणार आहे आणि देशाची डेटा सेंटरची जेवढी स्पेस क्रिएट झाली आहे त्याची 50% स्पेस एकट्या महाराष्ट्राने क्रिएट केली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. आणि शेवटचा आकडा एक सांगून देतो की आमचं सरकार याच्या आधी म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्र 14, 15, 16, 17, 18, 19 महाराष्ट्र देशामध्ये FDI नंबर 1 होता. 20, 21, 21, 22 मध्ये 3ऱ्या नंबरवर 4थ्या नंबरवर गेला. 1 वर्ष कर्नाटक पुढे गेलं, 1 वर्ष गुजरात पुढे गेलं. पण नवीन सरकार आल्यानंतर एकाच वर्षात पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलाय आणि आता महाराष्ट्रच FDI मध्ये हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री शिंदेजींच्या नेतृत्वात आमचं सरकार जे काम करत आहे ते एकदम योग्य अजेंड्यावर काम करत आहे. आता तुमच्या या मोठ्या उत्तरानंतर माझे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एवढं सगळं जर आहे, कांद्याच्या निर्यात बंदीवरून विरोधक रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं होत आहेत, हा इमिजिएट प्रॉब्लेम आहे. बघा, कांद्याची निर्यात बंदी पहिल्यांदा झाली आहे का? शरद पवार साहेब होते तेव्हाही निर्यात बंदी झाली होती. शेवटी निर्यात बंदीचा निर्णय का होतो? देशामध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे, आपलं कन्झम्पशन किती आहे आणि देशामध्ये किती कांदा अवेलेबल आहे याच्या आधारावर हा निर्णय घेतला जातो. आज साधारणपणे 25 ते 30% आपल्या कन्झम्पशनच्या आपल्या देशामध्ये कांद्याची तूट आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कांदा एक्सपोर्ट करू दिला तर उद्या परिस्थिती काय येणार आहे? आपल्या इथे किमती वाढतील आणि भाव वाढले की आपण आपल्या शेतकऱ्याला भाव देणार नाही आणि परदेशातला कांदा आणू, तो इम्पोर्ट करू, तो चढ्या भावाने इम्पोर्ट करू. याला मूर्खपणा म्हणतात, याला काही फार अक्कल हुशारी म्हणत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मी स्वतः पियुष गोयलजींना भेटलो. मी त्यांना विनंती केली की शेवटी मार्केटचा एक सेंटिमेंट असतो. निर्यात बंदी झाली की व्यापारी त्याचा फायदा घेतात आणि भाव पाडतात. त्यास पियुष गोयलजींनी मला सांगितलं की शेतकऱ्याचा भाव जर पडला तर आम्ही हमी भावामध्ये जेवढा कांदा शेतकरी देतील तेवढा कांदा आम्ही घ्यायला तयार आहोत. कारण आज जुना कांदा हा व्यापाराकडे आहे, तो शेतकऱ्याकडे नाही आहे. नवीन कांदा शेतकऱ्याचा येतोय आणि अजूनही आपण बघितलं तर कांद्याचा तुटवडा जेव्हा असतो त्यास कांद्याचे भाव पडत नाही. त्याच्यामुळे एका लिमिटच्या खाली ते पडणार नाहीत, पण ते पडले समजा आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर केंद्र सरकार तो कांदा, जसं मागच्या वेळेस आम्ही देखील 400 रुपये अनुदान दिलं आणि केंद्राने 23 रुपयामध्ये कांदा खरेदी केला, तशाच प्रकारे कांदा खरेदी करण्याची केंद्र सरकारची पूर्ण तयारी आहे. तथापि आमचा अजूनही राज्य म्हणून, कारण आपल्याला आपल्या राज्याचं हित बघायचं आहे, राज्य म्हणून आमचा अजूनही केंद्र सरकारकडे तगादा आहे की आपण काही प्रमाणात का होईना निर्यात बंदी शिथिल करा, जेणेकरून व्यापाऱ्यांना मार्केटमधले रेट हे मॅन्युप्युलेट करता येणार नाही. तो आमचा पाठपुरावा सुरूच राहील. शेतकऱ्याला कधी नव्हे ते 4 पैसे जास्ती मिळत आहेत, ते त्याला मिळून द्या असा आरोप विरोधकांचा आहे. पण तुमच्या उत्तरामध्ये तो मुद्दा कव्हर झाला. ऊस दर
ऊसासाठी आंदोलन चालले राज्यामध्ये, कारखाने FRP देत नाहीत, त्यासाठी सरकार काय करणार? मुळामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे, मागच्या वर्षीची म्हणजे आपण मागच्या वर्षीची FRP पाहतो, आता या वर्षीची तर आता पुढे मिळेल. मागच्या वर्षीची FRP महाराष्ट्रामध्ये 99% दिली गेली आहे, 99%. ओन्ली 1% इज डेफिसिट. देशामध्ये कारण आपल्याकडे आपण व्यवस्थाच अशी उभी केली आहे, FRP दिली नाही तर आपण नवीन लायसन्सच देत नाही. पुढच्या वर्षीच्या क्रशिंगचा लायसन्स हा आपण त्या ठिकाणी देतच नाही. आणि याही वर्षी FRP आपण देऊ. आता जे आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन असं आहे की बाबा तुम्हाला मागच्या वर्षी जास्त प्रॉफिट झाला आहे, त्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीच्या FRPवर 100 रुपये वाढवून द्या. आता त्यात कारखान्यांच्या काही अडचणी आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही अकाउंट क्लोज केलं आहे तर काय होईल, आता पुन्हा अकाउंट ओपन कसा करायचा. काही कारखान्यांनी ते मान्य केलं आहे. त्यामुळे ही FRP मिळाली नाही म्हणून आंदोलन नाही चाललेलं. FRP दिली आहे पण ती आता मागच्याही वर्षीची अजून 50 किंवा 100 रुपयांनी वाढवून द्या, अशा प्रकारची मागणी आहे. आपण फ्लॅगशिप योजनांमध्ये समृद्धी महामार्गाचा उल्लेख केलात. सर्व्हिस सेक्टरला फायदा होतो, इंडस्ट्रीला फायदा होतो. एखादं उदाहरण आपण सांगू शकतो की या समृद्धी महामार्गाला 11 डिसेंबरला 1 वर्ष पण पूर्ण झालं सुरू होऊन, असा कोणता फायदा आपण राज्यासमोर सांगू शकतो? ते अगदी रिसेंट फायदा जर तुम्हाला मी सांगितला तर आज नागपूरसारखा एक नागपूरचं, आपण नागपूरमध्ये बसलो म्हणून नागपूरचं उदाहरण घेऊ. नागपूरमध्ये आम्ही लॉजिस्टिक्स हब घोषित केलं, पण मी ज्यावेळेस त्या लॉजिस्टिक हब करता ज्यावेळेस सगळी लॉजिस्टिक्सची काय परिस्थितीची माहिती घ्यायला सुरुवात केली, आपलं हब सुरू व्हायच्या आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या कंपन्यांनी नागपूरमध्ये आपलं लॉजिस्टिक सेंटर सुरू केलं. त्यातल्या काही लोकांशी मी इंटरॅक्शन केलं. 1-2 तर इतके आधुनिक आहे की आपण देशात आहोत की परदेशात आहोत असं वाटायला लागतं. मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की शेवटी GST गेल्यानंतर आज राज्यातल्या टॅक्सच्या भिंती तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे डिस्ट्रीब्युशन आणि सप्लाय चेन या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या सप्लाय चेन करता हा समृद्धी महामार्ग इतका उत्तम झालेला आहे की आम्हाला आज असं वाटतंय की नागपूरवरनं जर आपण लॉजिस्टिक्स सगळं आपलं कंट्रोल केलं तर एंटायर सेंट्रल इंडियाला आम्ही सर्व्हिस करू शकतो. किंवा एक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आज समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीमध्ये जे आयरन ओरचं आपण उत्खनन करतोय ते आज विचार करतायत की गडचिरोलीवरनं पाईपलाईन टाकून स्लरी ही जालन्यापर्यंत न्यायची. किंवा आपण जर आता विचार केला तर समृद्धी महामार्गावर आपण त्याच वेळेस आपल्या शासकीय कंपन्यांना गॅस पाईपलाईन टाकायला सांगितली होती. ते गॅस पाईपलाईन आता संपते आणि ती झाल्याबरोबर आपल्याकडच्या म्हणजे समृद्धी महामार्गावरच्या सगळ्या इंडस्ट्रीला गॅस मिळणार आहे. आजपर्यंत गॅस बेस्ड इंडस्ट्री याचा आपण विचारच करू शकत नव्हतो. आता ते सगळ्यांना त्या ठिकाणी गॅस मिळणार आहे. किंवा अगदी आपण वाशिमसारख्या जिल्ह्याचा विचार केला, हा नकाशावरच नव्हता. इतका महत्त्वाचा जिल्हा जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं, नकाशावरच नव्हता. आज वाशिम हा सगळ्यात स्ट्रॅटेजिक जिल्हा झाला आहे. कारण वाशिमपासनं नागपूर आणि मुंबई जवळजवळ इक्विडिस्टंट व्हायला लागला आहे. किंवा आपण जर विचार केला तर आता सगळेच्या सगळे म्हणजे मी तर असं म्हणतो की पुण्याला जे ॲडव्हान्टेज मागच्या काळात मिळालं, समृद्धीमुळे ते ॲडव्हान्टेज जालना आणि संभाजीनगरला मिळत आहे. आता अख्खी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि स्टील इंडस्ट्री ही सगळी तिथे कॉन्सन्ट्रेट होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी उद्योग यायला लागलेले आहेत. ही सगळी समृद्धीची महिमा आहे. बरं, आपण उल्लेख केला डेटा सेंटरचा. डेटा कन्झम्पशन वाढतंय, मल्टिपल याच्या पटीमध्ये वाढतंय, पण तो डेटा सेफ पण राहायला पाहिजे. सायबर सिक्युरिटीमध्ये आपण दररोज केसेस वाचतो. सामान्य माणूस छोट्या छोट्या घटनांमध्ये फसवला जातो. त्याचं केसेसचं कन्व्हिक्शन रेट किती असतो, त्या केस सॉल्व्ह किती होतात. या सायबर सिक्युरिटीसाठी तुम्ही अर्थात गृहमंत्री पण आपण आहात, काय कराल? मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण याच्या पुढे दरवर्षी स्ट्रीट क्राईम्स बंद होणार आहेत आणि सायबर क्राईम वाढणार आहेत. एक काळ असा होता बघा, चंबलचे डाकू असायचे. आता चंबलचे डाकू दिसत नाही, आता भुरटे दिसतात. काही दिवसांनी आपल्या ऑफिसमध्ये बसून लोकांना गंडवण्याचं काम करणारे म्हणजे व्हाईट कॉलर डाकू हे आपल्याला मोठ्या प्रमाणात डील करावे लागणार आहे. आज सगळे व्यवहार आपले डिजिटल होत आहेत आणि
डिजिटायझेशननी आपलं जीवन बदललं आहे आणि आपला देश तर डिजिटल फुटप्रिंटमध्ये आता चायनानंतर दुसरा आहे आणि पुढच्या वर्षी कदाचित आपण चायनाला ओव्हरटेक करतो आणि जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन करणारा देश आपण होतोय. त्यामुळे साहजिकच ही जी काही सायबर डिजिटल सिक्युरिटी आहे ही एक अत्यंत ऐरणीची बाब आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पहिला प्रयोग केला आहे. आपण एक प्लॅटफॉर्म तयार करतो की ज्या प्लॅटफॉर्मवर आमचे सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFCs, बँक्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, सगळे डिजिटल वर्ल्डशी संबंधित लोक एका सिंगल प्लॅटफॉर्मवर आम्ही आणतो आहोत आणि याच्यामध्ये आम्ही क्विक रिस्पॉन्स एक मेकॅनिझम उभं करतो आहोत. आज याच्यामध्ये समजा तुमचा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला तर तासभरात जर त्याचं तुम्ही पैसा अडवला नाही तर अलीकडच्या काळामध्ये एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत, दुसऱ्या बँकेतनं तिसऱ्या देशात, तिसऱ्या देशातनं चौथ्या देशात तुमचा पैसाच परत येऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणी ट्रीटी नसते त्या देशात जातो. संपलं. तर आता हा तात्काळ आपल्याला कसा ब्लॉक करता येईल याचा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आहोत. मी दाव्याने सांगतो की देशातला सर्वात डायनामिक प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रात तयार होतोय. आता त्याचं आम्ही प्रीबिड मीटिंग झालेली आहे आणि जगातल्या ज्या बेस्ट 17 कंपन्या आहेत त्या 17ही कंपन्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. माझा अंदाज आहे की पुढच्या 2 महिन्यात आम्ही सगळं ते क्लोज करून आणि त्यानंतर तो प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू. आणि हा प्लॅटफॉर्म तयार झाला. आज काय आहे की आज समजा एखादं आपल्याला सायबर सिक्युरिटीचं एखादे काम करायचं असेल किंवा एखादी ॲक्शन घ्यायची असेल, आपल्याला सर्टला सांगावं लागतं. मग सर्ट ती विदेशात सांगते, 2-2 दिवस निघून जातात. आता आपल्या या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशभरांच्या डीजीज आणि गृहमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये स्पेशली आपलं प्रेझेंटेशन झालं की कशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यात गृहमंत्र्यांनी इतरही राज्यांना सांगितलं की जो प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार होतोय तसा प्लॅटफॉर्म तुम्ही देखील तयार करा. पूर्ण भारतीय टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी कसं आहे, सगळी भारतीय टेक्नॉलॉजी यात असत नाही, कारण हा प्लॅटफॉर्म वेगवेगळे सर्व्हिसेस यूज करतो आणि हे पेटेंटेड सर्व्हिसेस असतात. त्याच्यामुळे यातल्या काही सर्व्हिसेस आपल्याला काही विदेशी प्रोव्हायडर्सच्या देखील वापराव्या लागतील, कारण सगळे पेटेंट्स काही आपल्याकडे नाही आहेत. ज्याचा पेटेंट आहे त्याची सर्व्हिस वापरावी लागेल. म्हणजे यासाठी कंत्राटी कामगार पुन्हा येऊ शकतात असं आहे माझं तर मत आहे. डिजिटल स्पेस अशी आहे की ज्याच्यामध्ये परमनंट लोक कधीच काम करू शकत नाही, कारण सरकारमध्ये परमनंट लोक एकदा तुम्ही घेतले की ते कधी पुढे शिकत नाहीत. सरकारी काम आणि नाही ते सोडून द्या, पण ते अपग्रेड होत नाही आणि टेक्नॉलॉजी दरवर्षी अपग्रेड होते. त्यामुळे तुम्ही आज जो व्यक्ती घेतला त्यांनी जर अपस्किलिंग केलं नाही तर पुढच्या वर्षी तो माणूस तुमच्या कामाचाच नाही, तो ऑब्सोलीट झालेला असतो. त्यामुळे अशा प्रकारचं जे मॉडेल आहे हे ड्युएल बेसिसवर चालेल. एकीकडे आउटसोर्सिंग बेसिसवर देखील आम्ही करू, कारण जे हाय पेईंग जॉब्स त्यातले आहेत याच्याकरता तुम्हाला अशी माणसं लागतील की जी तुम्हाला मार्केटमधून आणावी लागतील. बरोबर आहे. ती सरकारमधली माणसं नसणार आहेत. पण त्याचवेळी आमचे 1000 पोलीस हे आम्ही ट्रेन करणार आहोत की ज्यांना आम्ही पूर्ण डिजिटल स्पेसमध्ये ज्या ज्या प्रकारच्या ट्रेनिंग आवश्यक आहेत त्या ट्रेनिंग देखील आम्ही त्यांना देणार आहोत. त्यामुळे एक ड्युएल मॉडेलवर चालेल. नक्कीच ते आवश्यक आहे. गृहमंत्री म्हणून मध्ये जो विषय गाजला की NCRBच्या रेकॉर्डनुसार महिलांवरच्या गुन्ह्यांची संख्या वाढली, त्याच्यावर तुमचं उत्तरही आम्ही ऐकलेलं आहे की तो डेटा वाचायला शिकला पाहिजे. लोकसंख्या वाढते, लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हे वाढतात, पण तरी सुद्धा हे गुन्हे कमी व्हायला पाहिजेत. त्यासाठी सरकार काय करते? नाही, मुळामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की NCRBचे जे फिगर्स असतात ते फिगर्स ॲब्सोल्यूट फिगरमध्ये घ्यायचे नसतात, तर ते प्रति 1 लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे आहेत याच्या आधारावर घ्यायचे असतात. कारण 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 10 गुन्हे झाले आणि 6 कोटीच्या राजस्थानमध्ये 9 गुन्हे झाले, तर महाराष्ट्र गुन्ह्यात पुढे नसतो, राजस्थान गुन्ह्यामध्ये पुढे असतो. कारण प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडतात. तर त्या मानकावर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र कुठे 17व्या क्रमांकावर आहे, कुठे 16व्या क्रमांकावर आहे, कुठे 8व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कुठेही महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये खूप पुढे आहे वगैरे अशी परिस्थिती नाही आहे. किंबहुना 2020-21च्या तुलनेमध्ये
गुन्हे कमीच झाले आहेत, ते वाढलेले नाही आहेत. एनसीआरबीचा रिपोर्ट बघितला तरी तुमच्या लक्षात येईल. पण माझं मत आहे की स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर गुन्ह्यांचं विश्लेषण करायचं नसतं. स्टॅटिस्टिक्स हा एक मुद्दा आहेच. मुद्दा असतो सेफ्टी परसेप्शनचा. तुम्हाला किती सेफ वाटतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर आज दिल्ली आणि मुंबईच्या गुन्ह्यांची तुलना केली समजा, तर काय नंबर आहे मला आत्ता लगेच माहीत नाही, पण मुंबईमध्ये अर्ध्या रात्री मुलगी लोकलमध्ये फिरू शकते, दिल्लीमध्ये फिरू शकते का, प्रश्नचिन्ह आहे. हे जे सेफ्टी परसेप्शन आहे हे महत्त्वाचं असतं. आणि ते सेफ्टी परसेप्शन आज इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात आहे. उद्योजक महाराष्ट्रात काय येतात तर त्यांना माहिती आहे की ते सेफ्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्सपेक्षा सेफ्टी परसेप्शन आपण काय क्रिएट करतो याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. आरोप जरी वेगवेगळे होत असले तरी देखील आकडेवारीनुसार जाण्यापेक्षा परसेप्शनही झालं पाहिजे. सर, तुम्ही एवढ्या योजना सांगितल्यात, कल्याणकारी योजना अस्तित्वात येत आहेत. तुमची शेततळ्यांची योजनेसारख्या फ्लॅगशिप योजनांनी आता बदल दिसतोय. ही टॅगलाईन तुम्ही जी घेतली होती मागच्या वेळेस, महाराष्ट्रातला बदल दिसतोय, नक्कीच दिसतोय. थोडा वेगळ्या विषयाकडे नेतो. एवढं सगळं करून देखील राजकीय आरोप काही थांबत नाहीत. राजकीय आरोपांचा स्तर आणि ते आरोप करणाऱ्यांचा स्तर खाली जातोय. 100% खाली जातोय. आणि हा साथीचा रोग आहे. हा एकाला झाला की दुसऱ्याला होतो. हा कोरोनासारखाच आहे. त्याच्यामुळे मूळ व्हायरस कुठे आहे तो जोपर्यंत आपण संपवणार नाही. कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, रोज सकाळी हा व्हायरस पसरवण्याचं काम थोडक्यात, म्हणजे तुम्हाला दोष देत नाही, तुमचं कामच ते आहे. अँटीव्हायरस आहे ना तुमच्याकडे? नाही, चालू आहे. अँटीव्हायरसचं काम चालूच आहे. बघा, असा व्हायरस फार काळ चालू शकत नाही. शेवटी हा जो विचारांचा व्हायरस आहे हा एक दिवस लोक कंटाळले, आताही कंटाळलेच आहेत. आणि एक दिवस लोक त्यांना पाहणंच बंद करतील. म्हणजे ते दिसले असे लोक की टीव्हीच बंद करतील. मग त्या दिवशी तुम्हाला तर काय जो दिखताय वो दिखताय. त्यामुळे ज्या दिवशी ते विकणं बंद होईल त्या दिवशी तुम्ही दाखवणं बंद कराल. आणि तुम्ही दाखवणं बंद केलं की ते बोलणंच बंद करतात. तुमच्याकरताच आहे ते. नक्कीच. आम्ही तुमची पॉझिटिव्ह बाजू देखील दाखवतो, पण त्याचबरोबर एक प्रसार माध्यम म्हणून आम्ही दोन्हीकडच्या बातम्या दाखवणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला बिलकुल दोष देत नाही. प्रसार माध्यमांचं हे कामच आहे. आणि जर आम्ही शिवीगाळ करू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. आम्ही खालच्या स्तरात बोलू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. आम्ही मनात येईल ते रोज बोलू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. त्यामुळे तुमचा दोष नाही आहे, दोष आमचा आहे. पण त्याचा उपाय तुमच्याजवळ आहे की जे लोक रोज वायफळ बडबड करतात, आपल्याला वेळ काढायचा म्हणून त्यांचं जे काही आपण बाईट घेतो ना तो घेणं तुम्ही बंद केलं की हा विषय संपणार आहे. म्हणजे स्तर आमच्यामुळे खाली गेलाय, पण सुधारण्याची संधी तुम्हाला आहे. आता तुम्ही सुधारवता की नाही मला माहित नाही. नक्कीच सुधरवू. सर, पण हे अशा प्रकारचे वैयक्तिक आरोप जेव्हा होतात, विशेषतः आता मधल्या काळामध्ये असा आरोप होतोय की तुमच्या पक्षाने तुमचा अपमान केला, तुम्हाला उपमुख्यमंत्री करून, अशा प्रकारचे आरोप काही व्यक्ती करत असतात. काय वाटतं तुम्हाला अशा वेळेस? मनोरंजन होतं. हे मनोरंजनच होतं ना. ह्या ज्या स्टोऱ्या तयार होतात, असं आहे की मी तर वारंवार हे सांगितलं की एक तर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं हा निर्णय माझा होता. हा काही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला नाही. हा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे मांडला, त्यांनी तो काही कालांतराने मान्य केला. त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवशी माहिती होतं. मी उपमुख्यमंत्री होईल हे शेवटच्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हतं. पण माझ्या पक्षाने मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. माझा सन्मानच केला ना. माझ्या पक्षाला हे वाटणं की बाबा सरकार चालवायचं असेल तर आपला नेता सरकारमध्ये असला पाहिजे. आणि म्हणून माझ्या पक्षाने मला आदेश, मी तर अगदी नेहमी सांगतो की माझ्या पक्षाने उद्या मला सांगितलं की तुमचं काम संपलंय, आता तुम्ही घरी बसा, तरी मी घरी बसेन. कारण मी जे काही आहे ते माझ्या पक्षामुळे आहे. आणि माझ्या नावाच्या मागचं भारतीय जनता पार्टी काढून टाकलं, माझा पक्ष काढून टाकला तर मी शून्य आहे, मी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे माझा पक्ष जे सांगेल ते मी करेन. सर, एवढं तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली पक्षाची बाजू मांडत असता, त्यामुळे पक्ष तुम्हाला काही घरी बसत सांगणार नाही. महाराष्ट्रालाही तुमची गरज आहे. भले विरोधक जरी सांगत असतील की आता समजो होई गया, आता देवेंद्रजी चालले केंद्रामध्ये, केंद्रामध्ये त्यांची जागा आहे आणि इथे महाराष्ट्रात जागा नाही, असं जेव्हा विरोधक बोलतात तेव्हा असं आहे की पक्षाला माझ्या ज्या दिवशी वाटेल की केंद्रामध्ये मी काम केलं पाहिजे
त्या दिवशी मला बोलवतील, त्या दिवशी केंद्रात काम करेल. पण हे बाकीचे म्हणजे ज्या लोकांना वाटतंय की बला टळली पाहिजे, त्यांना मी सांगतो, तुम्ही देव पाण्यात घालून बसला तरी बला काही टळत नाही. मराठा आरक्षण देणारे तुम्ही मुख्यमंत्री असताना तो निर्णय लॉजिकल एंडला घेऊन गेलात. पुढे जी प्रक्रिया झाली सगळ्यांना माहिती आहे. पण या पूर्ण मराठा आरक्षणाच्या आताच्या या आंदोलनात केवळ तुमच्यावर आगपाखड केली जाते. यांचं टार्गेट आरक्षण आहे की तुम्ही आहात? मला असं वाटतं की क्षमतावान माणसावरच हल्ले होत असतात. त्यामुळे कदाचित माझ्या क्षमतेवर असलेला विश्वास हा या हल्ल्यातनं त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रत्यंतर येत आहे. मला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की 40-50 वर्ष ज्यांनी झुलवत ठेवलं त्यांच्याबद्दल चकार शब्द बोलला जात नाही, आणि ज्यांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवून दाखवलं त्याच्याविरुद्ध बोललं जातं. हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टातही ज्याच्या काळात टिकलं आणि नंतर जे सरकार आलं, ज्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण घालवलं त्याच्याबद्दल बोललं जात नाही. त्याच्यामुळे मला हे समजतं की याच्या पाठीमागची भावना काय आहे. पण मी त्याची चिंता करत नाही, कारण मी कुठल्याही समाजाकडे वोट बँक म्हणून बघितला नाही. बघा, ओबीसीचा विषय मी आज मांडत नाहीये. मला 2003 साली ओबीसी मित्र पुरस्कार मिळाला आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासून मी ओबीसींचे विषय मांडतोय. आणि त्याचवेळी मराठा समाजाकरता जे मी केलं, म्हणजे आपल्या तोंडाने फुशारक्या मारणं योग्यच नाही, पण कधीतरी सांगायची वेळ असते, त्यामुळे जे मी केलं तेच आज आपल्यासमोर आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे महामंडळ मेलेलं होतं, संपवलं होतं आणि तथाकथित नेत्यांनी संपवलं होतं, ते महामंडळ जिवंत केलं. अण्णासाहेब पाटील यांच्या मुलाला त्याचं अध्यक्ष केलं आणि आज 77,000 मराठा समाजाचे उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करून आपण दाखवले. आज सारथीसारखं एक महामंडळ, आपण सारथीसारखी एक संस्था आपण तयार केली की ज्या संस्थेमुळे आज मराठा समाजाचे तरुण IAS, IPS आणि MPSC मध्ये जात आहेत, ते PhD करतायत, ते स्किल ट्रेनिंग घेत आहेत, ते व्होकेशनल ट्रेनिंग घेत आहेत. मराठा समाजाला पहिल्यांदा 500-604 कोर्सेसमध्ये त्यांची अर्धी फी ही राज्य सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय मी घेतला. माझ्या काळामध्ये तो निर्णय झाला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयही माझ्या काळातच झाला. त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली तरीही मराठा समाजातला जो सुज्ञ व्यक्ती आहे, जो सामान्य व्यक्ती आहे, याला हे माहिती आहे की या ठिकाणी समाजाकरता मी नेमकं काय केलंय. आणि एक गोष्ट सांगतो, खरा हा जो लढा आहे ना, या लढ्याच्या खोलात तुम्ही गेलात, हा लढा प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा लढा आहे. मराठा समाजातले जे विस्थापित आहेत, 50 वर्ष काही लोकांनी राज्य केलं, पण आपल्या मराठा समाजातल्या विस्थापितांचा विचार हा त्यांनी केला नाही. त्यामुळे आज समाजाची अवस्था ही आहे. हा प्रश्न त्यांचा आहे आणि म्हणूनच मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा काय? कारण हा पाठिंबा प्रस्थापितांकरता नाही आहे. जे विस्थापित मराठे आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेदना भोगल्या आहेत, जे आज त्या वेदना भोगतायत, जे गरिबी भोगतायत, जे त्या ठिकाणी माथाडी कामगाराचं काम करतायत, जे डबेवाल्याचं काम करतायत, अशा मराठा समाजाकरता हे आरक्षण महत्वाचं आहे आणि ते आमचं सरकार देणारच. आम्ही एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण देऊ, पण त्याचवेळी ओबीसी समाजाला कुठेही त्यांच्यावर अन्याय आमचं सरकार होऊ देणार नाही. तुम्ही आता आकडेवारी जी आपण दिली ती अगदी खरी आहे की मराठा समाजासाठी सारथी, बार्टी, अण्णासाहेब विकास महामंडळ या माध्यमातून सरकारने खरंच आर्थिक मदत केलेली आहे, ती मदत पोहोचलेली आहे. पण छगन भुजबळ हीच आकडेवारी घेऊन सांगतात की मराठ्यांना आतापर्यंत इतकी मदत मिळाली आणि ओबीसींवर अन्याय झालाय. नाही, असं आहे की ओबीसी समाजाकरता देखील ओबीसीचं मंत्रालय पहिल्यांदा राज्यामध्ये मी सुरू केलं. ओबीसीच्या वेगवेगळ्या योजना, म्हणजे ओबीसी समाजाला परदेशातली शिष्यवृत्ती त्या काळामध्ये मी सुरू केली.
ओबीसी महामंडळाला अतिरिक्त निधी हा आपण त्या ठिकाणी दिला. आणि आता तर आपण वेगवेगळ्या समाजाच्या ज्या काही योजना तयार केल्या आहेत, विशेषतः महाज्योती जी ओबीसी समाजाकरता काम करते ती माझ्याच काळात तयार झाली आणि आता या सरकारमध्ये आम्ही त्याला निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारे आमचं सरकार कार्य होऊच देणार नाही. उलट आता तर हे नवीन सरकार आल्यानंतर जे ओबीसी समाजाचे हॉस्टेल्स आहेत, 72 हॉस्टेल घोषित झाले होते, त्यातले 52 हॉस्टेल आता आम्ही सुरू करतो आहोत. ओबीसी समाजाकरता स्वाधारसारखी योजना आम्ही सुरू करतो आहोत. कारण आमचं हे ठाम मत आहे की आमचा ओबीसी समाज असेल, एससी समाज असेल, एसटी समाज असेल, जोपर्यंत हे सगळे समाज पुढे जाणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र पुढे जाणार नाही. शेवटी सामाजिक न्याय ही महाराष्ट्राची राष्ट्राला देण आहे आणि हा सामाजिक न्याय जर महाराष्ट्रातच हरवला तर महाराष्ट्र हा अग्रसर कसा राहील. आणि म्हणून या सगळ्या बाबतीत आम्ही पुढाकार घेतलाय. आज विशेषतः मायक्रो ओबीसी 12 बलुतेदार म्हणजे ज्या प्रकारे आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी 12 बलुतेदारांकरता योजना सुरू केली, मायक्रो ओबीसी करता योजना सुरू केली. पहिल्यांदा कोणीतरी ओबीसीतल्याही मायक्रो ओबीसीचा विचार केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. आपल्याही माध्यमातून मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब, तुम्ही सरकारमध्ये आहात आणि ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात ते सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. म्हणजे आता भुजबळांनी त्यांची भूमिका मावळा करायला पाहिजे आणि त्यांचं जे काही तीव्रता आहे ती कमी व्हायला पाहिजे. असं आहे, भुजबळ साहेब आहेत, त्यांची एक स्टाईल आहे, त्यांची एक पद्धत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भुजबळ साहेब हे वर्षानुवर्ष, म्हणजे मी आमदार व्हायच्या आधीपासून भुजबळ साहेब हे ओबीसीचा विषय मांडतायत. खरी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काही काल आणि आज ओबीसीचा विषय हातात घेतला असं नाहीये. भाजपचं स्क्रिप्ट भुजबळ वाचत नाहीत. भाजपचं स्क्रिप्ट भुजबळ वाचत नाहीत. कसं आहे, कालपर्यंत भुजबळ साहेब आमच्या सोबत नव्हते तर जे आमच्या सोबत होते ते आमचं स्क्रिप्ट वाचत होते. आता भुजबळ साहेब आमच्या सोबत आले तर आता भुजबळ साहेब आमचं स्क्रिप्ट वाचतायत. खरं म्हणजे आमचं स्क्रिप्ट फारच पॉप्युलर दिसते हो, प्रत्येकाला आमचं स्क्रिप्ट आवडायला लागलंय. नक्कीच आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागात येऊया. सर, तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहिलेत. तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, उपमुख्यमंत्री राहिलात. येत्या पुढच्या काळात किंवा पुढच्या पिढ्यांनी आम्ही तुमची आठवण कशासाठी काढावी, असे तुमची ड्रीम योजना कोणती की ज्यासाठी तुम्ही ओळखले जावात? खरं म्हणजे अशा अनेक योजना आहेत की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे त्या योजनांची माझं नाव जोडलं जाईल. पण तुम्ही मला हे विचारलंय की तुमचं नाव कशाशी जोडलेलं तुम्हाला आवडेल, तर मी असं म्हणतो की जलयुक्त शिवार ही जी योजना आहे या योजनेने खरोखर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात परिवर्तन केलं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या इतक्या योजना मी केल्या, पण मला जर कुठल्या एका योजनेशी मला जोडावं असं वाटत असेल तर ती जलयुक्त शिवार ही योजना आहे. आणखी एक शेवटचा प्रश्न की आपण पाहिलेल्या अनेक मुख्यमंत्र्यांमध्ये आपण सोडून आपल्याला वाटलेला सगळ्यात प्रभावशाली मुख्यमंत्री कोण? असं प्रत्येक मुख्यमंत्र्यांची आपली एक क्षमता असते, त्यांची एक कार्यपद्धती असते आणि महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची एक मांदियाळी देखील आहे. आणि मी तर असं म्हणेल की त्यांचं ग्रेडेशन करण्यापेक्षा त्यातल्या ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी जे जे चांगलं केलं आहे ते आपल्याला कसं शिकता येईल आणि तसं चांगलं करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. बरं, ठीक आहे. मी दुसरी प्रकार प्रश्न विचारतो. टॉप 3 मुख्यमंत्री आवडलेले ते कोण तुमच्या मते असतील? नाही, टॉप 3 केले तर त्याच्या खालच्यांवर अन्याय होईल ना. आपण पाहिलेला सगळ्यात चांगला विरोधी पक्षनेता कोण? असं आहे की विशेषतः 2 विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख हा मी केला पाहिजे. एक म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. मुंडे साहेबांनी विरोधी पक्षनेतेपदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि ज्या प्रकारे त्या काळामध्ये त्यांनी संघर्ष केला तो अतिशय मोठा होता. आणि दुसरे विरोधी पक्षनेते म्हणून नारायणराव राणे. नारायणराव राणेंचा जो दरारा होता विरोधी पक्षनेता म्हणून तो बघण्यासारखा होता. आणि त्याचवेळी
नारायणराव राणे हे अर्थसंकल्पावर बोलायचे, विविध गोष्टींवर बोलायचे, त्यावेळेस जो व्यासंग, जो अभ्यास त्यातनं आपल्याला पाहायला मिळायचा तो देखील एक वेगळ्या प्रकारचा होता. त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभेचा जर विचार केला तर हे दोन विरोधी पक्षनेते हे लक्षात राहण्यासारखे आहेत. आणि त्याच्या आधीच्याही अनेक विरोधी पक्षनेत्यांची नावं घेता येतील, पण मी स्वतः ज्यांना बघितलेलं आहे अशा विरोधी पक्षनेत्यांपैकी मात्र हे दोन नेते निश्चितपणे मला वाटतं की नक्कीच. एक शेवटचा प्रश्न खूप कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे म्हणून विचारतो. आदित्य ठाकरेंवर आता जे आरोप होत आहेत, दिशा सलन प्रकरणावरून त्यांची चौकशी होणार, SIT चौकशी होणार, खरं आहे काय? असं आहे की काही पुरावे मागच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नितेश राणेंनी सांगितलं की हे माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्यांना सांगितलं की पुरावे जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही पोलिसांना द्या, त्या पुराव्यांची चौकशी करू. कोणीही जर पुरावे दिले तर त्या पुराव्यांची चौकशी करणं हे राज्य सरकारचं काम असतं. पण बाकी पुरावे याच्यातनं- आहेत म्हणून चौकशी होते की चौकशी करून पुरावे येणार? अहो, पुरावे असले तर चौकशी होईल ना. उगाच चौकशी कशाला करायची कोणाची? त्यामुळे पुराव्यांच्या आधारावरती चौकशी होत असते. त्यामुळे तुम्हाला ज्या प्रकारचं एक सनसनाटी स्टेटमेंट पाहिजे असा करणारा गृहमंत्री मी नाही आहे. धन्यवाद सर. अतिशय मनमोकळा संवाद होता. नेहमीच तुमच्याशी संवाद मनमोकळा असतो आणि विशेषतः आरक्षणाबाबत असेल किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या अजेंडाबाबत आपली जी भूमिका आहे त्यांनी निश्चितच आपल्या नेतृत्वात, या सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास येत्या काळात झपाट्यानं होईल असं एक आश्वासन आम्हाला आपल्या चर्चेतून मिळतं. सर, आमच्या या कार्यक्रमात आपण आलात, सहभागी झालात, धन्यवाद.